भारत के सामाजिक ताने-बाने को मजबूत करने की दिशा में कदम उठाते हुए केंद्र सरकार ने देश में जाति आधारित जनगणना को हरी झंडी दे दी है। इस फैसले का बुल्ढाना में बीजेपी पदाधिकारियों ने स्वागत किया। केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार ने देश में जातीय जनगणना की घोषणा की है। केंद्र सरकार के इस फैसले के बाद देश भर में प्रतिक्रियाओं का दौर जारी है। वहीं आज बुल्ढाना के संगम चौक स्थित छत्रपति शिवाजी महाराज स्मारक के सामने बीजेपी पदाधिकारियों ने नारे लगाकर इस फैसले का स्वागत किया। सर्वप्रथम मी समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने व समस्त देशवासियांतर्फे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं धन्यवाद देतो की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेऊन पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांनी जो अंत्योदयाचा नारा दिला होता, शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक जातीतल्या प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एकत्र येत मोदीजींच्या या निर्णयाला समर्थन म्हणून या ठिकाणी एकत्र आलो। आज आम्ही पाहतोय की काँग्रेस सारखे विरोधी लोक त्या ठिकाणी या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात। आमच्यामुळे आज मोदीजींनी निर्णय घेतला असं सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु माझा त्यांना असा एक प्रश्न आहे की गेल्या 95 वर्षापासून म्हणजे 1931 पासून या निर्णय हा अशा प्रकारचा कुठल्या सरकारने हा निर्णय घेतला नव्हता। मधल्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार या भारतामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा होती, जर ते म्हणतात आम्ही संविधानाला मानतो तर संविधानाला अभिप्रेत असलेला असा निर्णय आतापर्यंत का झाला नाही, हा माझा एक छोट्या कार्यकर्त्याकडून त्यांना प्रश्न आहे। आणि असं असताना आज फुकटचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये। जवळपास 95 वर्षानंतर मोदीजींनी जो अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय तो घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी समस्त भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचं धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर मोदी सरकारने जो निर्णय जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले। सन 1931 नंतर आज 2025 मध्ये ही जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जो मोदी सरकारने घेतलेला आहे, यामुळे संपूर्ण भारतामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत आणि कोणत्या जातीला कोणत्या प्रकारचा लाभ या शासनामार्फत देण्यात येत आहे आणि कोणत्या जाती आजही अतिपिछड्या राहिलेल्या आहेत, या संपूर्ण गोष्टीची जनगणना या निर्णयामुळे होणार आहे। आणि विरोधी पक्षाला ही एक चपराक आहे की जे विरोधी पक्ष आजपर्यंत म्हणायचा की बा मोदी सरकार हे जातीनिहाय जनगणना करण्यास घाबरत आहे, परंतु मला एक सांगायचं आहे की मोदी सरकार हे जनहिताचे निर्णय घेण्यासाठी सदैव तत्पर आणि कार्यान्वित असते। त्यानुसार 1931 नंतर तब्बल 120 वर्ष जवळपास 100 वर्षानंतर हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे आणि यामुळे संपूर्ण शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे। नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने परवाच्या दिवशी जातीनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेण्यात आला त्याचं स्वागत करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी आज आम्ही इथे श्री छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर जमलो आहोत। भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा, बुलढाणा विधानसभा व महिला मोर्चाच्या वतीने आम्ही इथे हा जल्लोष साजरा करीत आहोत। जातीनिहाय जनगणनेची गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती ती मोदी सरकारने इथे पूर्ण करून अंतिम व्यक्तीपर्यंत जे आहे सुविधा पोहोचवण्यासाठी यामधनं मदत होणार आहे। ओबीसीमध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत किंवा अतिपिछडा वर्ग जो आहे त्यांच्यापर्यंत या जातीनिहाय जनगणनेमुळे सर्व सोयी सुविधा ज्या आहेत, ज्या योजना येत आहेत त्या पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे। आतापर्यंत विरोधकांचा जो सूर होता की मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करण्यासाठी घाबरत आहे, तर ही त्यांच्या वरती एक चपराक आहे जी मोदी सरकारने इथे दिली आहे। आणि मोदी सरकार हे अंतिम उद्दिष्ट जे आहे की शेवटच्या घटकापर्यंत सोयी सुविधा पोहोचवणे आणि त्यांना सरकारच्या योजनांचा फायदा मिळवून देणे हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे, यातून निष्पन्न होतं। त्यामुळे या जातीनिहाय जनगणनेचं आम्ही ते स्वागत करतो। अंत्योदय हे ध्येय समोर ठेवून भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार मागच्या 11 वर्षापासून या ठिकाणी राज्य करत आहे। शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्व सामाजिक स्तरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, ही
अंत्योदयाची भावना भारतीय जनता पार्टीने आपल्या ध्येय धोरणामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच अंत्योदयाचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवण्यासाठी मोदी सरकारने, केंद्रीय मंत्रिमंडळाने, एनडीएच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गेल्या 3 दिवसापूर्वी संपूर्ण देशभर जातीनिहाय देशगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला त्याचा स्वतःचा हक्क या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुका आणि बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज एनडीए सरकारचं आणि मोदी सरकारचं धन्यवाद मानण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. परत एकदा मोदी सरकारचे या निर्णयाबद्दल आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.